नमस्कार, प्रभू मॅथ्स चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 7वी मॅथ्स पाहणार आहोत। आपलं प्रकरण पहिलं आहे भौमितिक रचना, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन। त्यातील आपलं प्रॅक्टिस सेट पहिलं आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट मधील पहिला आणि दुसरा प्रश्न घेतलेला आहे। आज आपण आता याच प्रॅक्टिस सेट मध्ये तिसरा प्रश्न घेणार आहोत। तिसरा प्रश्न मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी बघा, तिसरा प्रश्न काय आहे। एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा। प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा। प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे। सेमीच्या स्टुडंटनी बघा, ड्रॉ एन ऑब्ट्यूस एंगल ट्रायंगल अँड अ राइट एंगल ट्रायंगल. Find the points of concurrence of the angled bisectors of each triangle. Where do the points of concurrence lie? बघा, तर आता आपण काढूया या प्रश्नात। पहिला आपण विशालकोन त्रिकोण काढूया, ऑब्ट्यूस ट्रायंगल। विशालकोन त्रिकोण बघा, विशालकोन त्रिकोण काढायचा आहे आपल्याला। पहिला त्यासाठी आपण पहिले लाईन सेगमेंट काढलेले आहे, रेषाखंड काढलेला आहे। पी क्यू हा आपण रेषाखंड काढलेला आहे। आता ह्याच्यावर आपण विशाल कोन काढूया। विशाल कोन ऑब्ट्यूस ट्रायंगल म्हटलं की 90 अंशापेक्षा मोठा, मग तुम्ही कितीही अंशाचा काढा। आता मी इथं 115 अंशाचा कोन काढते बघा। 90 100 म्हणजे 115 अंशाचा कोन झालेला आहे। आता इथं कोन मोजायचं करायचं हे आपल्यासाठीच आहे। हा मी 115 अंशाचा कोन काढलेला आहे। आता हा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे। हा त्रिकोण काढण्यासाठी पुन्हा आपण मनाने इथं माप घ्यायची आहेत, म्हणजेच तुम्ही साधारणतः कंपास मध्ये माप घेतलं तुमच्या ह्यानी बघा। आता मी काही इथं मोजून वगैरे असं काय मी माप घेत नाही। आपल्याला फक्त हा विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे। किती का अंशाचा असेल ना, तो आपल्याला विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे। आणि पुन्हा तुम्ही हे माप आणि तो बिंदू जोडायचं आहे। बघा, इथं आर नाव द्या। पी क्यू आर हा तुमचा विशालकोन त्रिकोण झालेला आहे। आता हे जे माप आहेत ही माप घेतलेली नाहीत आपण, फक्त आपल्याला काय करायचे, जे साध्य आहे ते साध्य आपलं झालं पाहिजे। मुद्दाम इथं माप घेतलेली नाही, तुम्ही मनाने काढा। फक्त हे कोणाचं माप, कारण तो विशाल कोन झाला पाहिजे म्हणून मी हे फक्त माप घेतलेलं आहे। आता हे माप, हा त्रिकोण आपल्याला दुभागायचा आहे। आता कोण हा दुभागण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की कोण दुभागायचे आहेत आपल्याला, तर प्रथम आपण पी बिंदूचा हा कोन जो आहे पी तो दुभागूया। त्यासाठी कंपास मध्ये ठराविक विशिष्ट अंतर घ्यायचं आहे आणि हे कंस काढायचे। आता हे कंस काढले की कंपास मध्ये किंवा हेच माप न हलवता तुम्ही क्यू बिंदूवर ठेवून सुद्धा तुम्ही हे चाप घेऊ शकता
आर बिंदूवर ठेवून सुद्धा तुम्ही हे चाप घेऊ शकता। अर्थात ही माप तुम्ही बदलली तरी चालतात, पण गिसमिटकाला दिसू नये, आकृती तुमची सुबक दिसावी म्हणून हे आपण तेच माप घेऊन हे केलेलं आहे। आता कंपास मध्ये पुन्हा अंतर वाढवायचं आहे आणि हे जे आपण चाप केलेले आहेत ते बरोबर तुम्ही ते कंस काढायचे आहेत दोन्ही बाजूला छेदणारे। बघा आता हा पी बिंदूचा मी हे कंस काढून हे दोन कंसाचा छेदन बिंदू आणि हा पी शिरोबिंदू मी प्रथम हे जॉईन करते, ही रेषा काढते। आता हा किंवा कोन दुभाजक हा काढलेला आहे। सगळं काढून तुम्ही करू नका, कुठलं काय तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे एकच तुम्ही कंस काढा, त्याचा छेदन बिंदू काढा आणि तो एकच तुम्ही कोन दुभागा। आता अशीच रचना आपण क्यू बिंदूला करूया। बघा मी अंतर तेच ठेवलेलं आहे। बघा आता हे जरासं अंतर कमी जास्त म्हणजे तुम्ही केलं तरी सुद्धा चालतंय, पण मी त्याच अंतराने करते। इथं आणि इथं ठेवून मी चाप मारलेला आहे आणि मी हा छेदन बिंदू ह्या चापांचा काढलेला आहे। बघा आता हा क्यू बिंदू सुद्धा आपला छेदून झालेला आहे। आता या पी बिंदूचे आपण आर बिंदूचा छेदन बिंदू आपण काढूया। तुमचा कंस कमी पडला तर पुन्हा तुम्ही हा जो कंपास आहे तेच ठेवून काढायचा आहे, हाताने करायचं नाही, हाताने हे चाप वाढवायचे नाही। आता या चापांचा जो छेदन बिंदू आहे तो हा छेदन बिंदू इथं आलेला आहे। बघा आणि हे तुम्ही बरोबर बघा हे बरोबर हे झालेलं आहे माझं। आता हे थोडंसं खडूमुळं, माझ्या खडूची जाडी असल्यामुळं माझं थोडंसं हे होतं, पण तुमचे पेन्सिलचं अत्यंत बारीक टोक असते त्यामुळे तुमचं असं व्हायचं नाही, किंवा या फळ्यावर हे कंपास माझं सरकणं वगैरे थोडासा प्रॉब्लेम होतो। पण तरी सुद्धा हे तिन्ही जे शिरोबिंदू आहेत हे तिन्ही शिरोबिंदू एकाच बिंदूत छेदलेले आहेत आणि मग तुम्ही ह्याला ओ नाव द्या। बघा हा आपल्याला संपात बिंदू मिळालेला आहे, त्याने आपल्याला कोन दुभाजकांचा संपात बिंदू सांगितलेला आहे, तर हा आपल्याला संपात बिंदू मिळालेला आहे। हा पण विशाल कोन त्रिकोण काढलेला आहे, ऍक्ट्यूस अँगल काढलेला आहे। तर पुढचा आपल्याला आहे काटकोन त्रिकोण आपल्याला काढायचा आहे दुसरा। आता बघा आपण दुसरा काटकोन त्रिकोण काढूया। इथं आपण काटकोन त्रिकोण काढूया। काटकोन त्रिकोण बघा, काटकोन त्रिकोण अर्थात ही माप आता तुम्ही ठरवायची आहेत। काटकोन त्रिकोण मध्ये सी डी हे आपण रेषाखंड काढलेला आहे। आता सी हा कोण आपण 90 अंशाचा काढूया।
बघा काटकोन, काटकोन हा 90 अंशाचा असतो, राईट अँगल 90 डिग्रीज असतो, म्हणून आपण हा 90 अंशाचा कोन काढायचा आहे। बघा आता हा आपला 90 अंशाचा कोन झालेला आहे। इथं आपण ई नाव देऊया, ECD हा कोन आपला झालेला आहे। आता कंपास मध्ये किंवा बघा तुम्हाला जेवढं कंपास मध्ये अंतर घ्यायचंय तेवढ्या लांबीचं अंतर घ्या आणि खूण करा, आणि त्या कंस काढला की ती खूण किंवा तो कंस आणि डी बिंदू तुम्ही जॉईन करा। बघा म्हणजेच तुमचा हा ECD अर्थात हा तुमचा कोन त्रिकोण तयार झालेला आहे। ECD हा तुमचा सी कोन 90 डिग्रीचा आहे, 90 अंशाचा आहे। आणि आता हा त्रिकोण आपल्याला दुभागायचा आहे। जशी आपण इतर रचना केलेली आहे सेम तीच रचना आपण सेम कन्स्ट्रक्शन याही आपण याच्यात करणार आहोत। कंपास मध्ये ठराविक विशिष्ट अंतर घ्या आणि हे कंस काढा, सी बिंदूचे कंस काढा, डी बिंदूचे कंस काढा आणि ई बिंदूचेही कंस काढा। बघा कंपास मध्ये थोडस अंतर वाढवा, पुन्हा सी बिंदूच्या एका कंसावर ठेवून एक कंस काढायचा, दुसऱ्या खुणेवर ठेवून एक कंस काढायचा। या दोन्हीही कंसांचा जो छेदनबिंदू आहे, इंटरसेक्ट आहे, हे आपण आणि हा कोणाचा शिरोबिंदू व्हर्टेक्स हे जोडायचा आहे, जॉईन करायचा आहे। हा आपल्याला एक झाला। आता दुसराही आपल्याला कोन अशाच पद्धतीने दुभागायचा आहे। बघा डी बिंदू आपण दुभागणार आहोत, तुम्ही अंतर वाढवलं तरी सुद्धा चालते। किसमिट काला होत असेल तुमचा तर तुम्ही अंतर कमी जास्त करू शकता। बघा या दोन कंसांचा हा छेदनबिंदू आहे, हा छेदनबिंदू आणि डी हा व्हर्टेक्स शिरोबिंदू हे आता आपण जॉईन करणार आहोत। बघा आता अशाच पद्धतीनं आपण ई हा बिंदू कोन दुभागणार आहोत। बघा हे कंस जे आहेत हे कंस अगदी म्हणजे जवळ जवळ किंवा पूर्ण आपण जसं रेषाखंड दुभागतो तसे येत नाहीत। हे कोन दुभागायचे म्हटले की पूर्ण हे येतं। आता ह्या दोन कंसांचा छेदनबिंदू आणि ह्या कोनाचा शिरोबिंदू हे आपण जॉईन करणार आहोत। बघा तर अशा पद्धतीनं हे रचना करताना तिन्ही कोन दुभागताना आपल्याला अतिशय काळजी घ्यावी लागते। सिस पेन्सिलचं टोक एकदम नाजूक ठेवा, खाडाखोड करू नका, चाप काढताना असं गिरवू नका, पान फाटतं। डार्क सिस पेन्सिल वापरा। माझं खडूची जाडी असल्यामुळं आणि याच्यावर थोडस घसरत असल्यामुळं कंपास थोडस माझं इकडं तिकडं होण्याची शक्यता आहे। हे ब्रॉड असते त्यामुळं ते होते, पण तुमच्या सिस पेन्सिलच्या ऍक्युरेट रचना दिसू द्यात। रचना बघितली की तुम्हाला आउट ऑफ मार्क पडली पाहिजेत, जशी जेवढी मार्क असतील तेवढी मार्क तुम्हाला मिळाली पाहिजेत। आता हा आपला राईट अँगल झालेला आहे, काटकोन झालेला आहे, ते आपण दुभागलेला आहे आणि या तिन्ही कोणांचा आपल्याला हा संपात बिंदू मिळालेला आहे। हाही आपण ओ ने दाखवूया। तसंच विशाल कोणाचा सुद्धा आपल्याला हा संपात बिंदू मिळालेला आहे। आता या त्रिकोणातील संपात बिंदू हे त्रिकोणातच आलेले आहे। आता
असं काही नाही की आपला हा बिंदू त्रिकोणातच येतो, तर त्रिकोणाच्या बाहेर सुद्धा हा संपात बिंदू येतो असं समजायचं नाही. समजा एखाद्याचा जर संपात बिंदू त्रिकोणाच्या बाहेर आला तर ते चुकलं असं नाही. आता हे माप घेण्यावर असते, म्हणजे हे माप प्रत्येक माप हे प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. फक्त तुम्ही माप कोणतीही असू देत, फक्त हे जे तुमचे व्हर्टेक्स आणि हे चापाचे जे कंसाचे जे छेदनबिंदू आहेत, हे तिन्ही कोणाचे शिरोबिंदू आणि छेदनबिंदू हा आपल्याला एकच पॉइंट मिळाला पाहिजे. आता दोन कोण दुभागून कोण पॉइंट काढतं, पण ते चुकीच आहे. कारण दोन कोण कुठेही तुम्हाला छेदणारच आहे, पण तिसरा कोण तुम्हाला त्याच बिंदूत तुमचा छेदला पाहिजे, इंटरसेक्ट झाला पाहिजे. म्हणून आपण तिन्ही कोण दुभागायचे आहेत. अशा पद्धतीनं हा आपला प्रॅक्टिस सेट 1 मधला तिसरा प्रश्न झालेला आहे. आता आपण चौथा प्रश्न आहे, तो चौथा प्रश्न काटकोन त्रिकोण काढायचा आहे. बघा सेमीचे स्टुडंट चौथा प्रश्न काय सांगितलेला आहे आपल्याला, ड्रॉ अ राईट अँगल्ड ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच साइड्स, वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स लाय. एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कोठे आहे. आता इथं बघा आपल्याला या प्रश्नात लंब दुभाजक सांगितलेले आहेत, म्हणजे भुजा. आता आपण पहिल्या प्रश्नात काय केलेलं आहे, कोण दुभागलेले आहेत, कोण दुभाजकांचा संपात बिंदू आपल्याला काढलेला आहे. कोण दुभाजक म्हटलं की आपल्याला कोणात हे आपले संपात बिंदू आलेले आहेत. आता आपण दुभाजक म्हणजे बाजू दुभागणार आहोत. जेव्हा आपण कोणात दुभागतो तेव्हा कोण जेव्हा दुभागतो तेव्हा दुभाजक बिंदू हे कोणात येतात, लक्षात घ्या. आणि आता बाजू दुभागणार आहे, म्हणजे बाजू दुभागल्यानंतर आपण प्रत्यक्ष बघूया आपला दुभाजक बिंदू संपात बिंदू कुठं येतो ते. म्हणजे आपण चौथी जी रचना आहे 4 नंबरचं तुमचं गणित आहे ते आपण करूया रचना. आता काटकोन त्रिकोणच काढायचा आहे, जसा आपण आता काढला तसा काटकोन त्रिकोण काढायचा आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, बाजू दुभागायच्या आहे. बघा एल एम. आता एल हा मी काटकोन त्रिकोण काढते, म्हणजे एल हा मी 90 अंशाचा घेते. बघा हा 90 अंशाचा मी एल हा कोण काढलेला आहे. आता ह्याच्यावर आपण मनानेच माप घ्यायचे, त्याने आपल्याला काही माप सांगितलेली नाही, तुम्ही कुठेही घ्या. फक्त काटकोन त्रिकोण काढून आपल्याला काय करायचं आहे की आता इथं लंब दुभाजक म्हणजेच बाजू दुभागायच्या आहेत. हे मी एवढं अंतर घेतलेलं आहे आणि आता मी हा बिंदू आणि हा बिंदू मी जोडत आहे. बघा आणि इथं एन नाव देऊया. आपल्याला हा एन एल एम काटकोन त्रिकोण झालेला आहे. आता हा काटकोन त्रिकोण आपल्याला लंब दुभाजक काढायचे आहेत, म्हणजेच आपल्याला साइड बायसेक्ट करायच्या आहेत, बाजू दुभागायच्या आहेत. आता जसं आपण रेषाखंड दुभागणे झालेले आहे तसं आपण करायचंय. बघा पहिले आपण एल आणि एम बाजू दुभागूया. आता ही बाजू किंवा लाईन सेगमेंट बायसेक्ट करत असताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्या. बघा एल एम च्या संदर्भात निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं की एल बिंदूवर कंपासचं टोक ठेवून एक चाप वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक चाप, तसंच यम बिंदूवर ठेवून वरच्या चापाला छेदणारा कंसाला एक आणि खालच्या कंसाला छेदणारा एक तुमचा कंस काढा. आता या दोन कंसांचे जे छेदन बिंदू आहेत ते छेदन बिंदू तुम्ही हे करा आणि
हे जोडा. आता हे करत असताना थोड्याशा ह्या रेषा तुमच्या आहेत, ह्या रेषा तुम्ही थोड्याशा वाढवा, कारण आपला हा जो छेदनबिंदू तो कंसाच्या त्रिकोणाच्या बाहेर येण्याची शक्यता असते. आता त्याच पद्धतीने आपण यम बिंदू, आता यम आणि यल, पण आता आपल्याला हेच माप ठेवून चालणार नाही. तुम्हाला ही बाजू दुभागायची, तर इथं सुद्धा तुम्हाला निम्म्यापेक्षा जास्त अंतर तुम्हाला घ्यावं लागणार आहे. बघा अंतरात बदल होतो आपल्या. जशी आपण ती रचना केली बघा, त्या बाजूला एक कंस काढलेला आहे आपण, या बाजूलाही एक कंस काढणार आहोत. काढताना तुम्ही हे चाप कंस सुद्धा मोठे काढा, की जेणेकरून परत खडाफोड करायला लागू नये. आता बघा इथं थोडासा माझा टच झालेला आहे, थोडस राहिलेलं आहे, पण इथं कमी पडले म्हणून परत हाताने लगेच वाढवायचं नाही, तर ते इथंच ठेवून पुन्हा तुम्ही हे असं वाढवायचं आहे. पुन्हा मी ह्याच्यावर ठेवते आणि याच चापाला बघा, आता इकडं तर माझं फार कमी झालेलं आहे, पण हाताने काढायचं नाही. अंदाज घ्यायचा नसेल तर परत तुम्ही हे असं जॉईन करा. बघा बरं, हे दोन्हीही थोडस माझं कमी पडलेलं आहे, तर मी जॉईन केलेलं आहे आणि आता हे जोडायचे आहे. आता अशाच पद्धतीनं आपण यन आणि यल हे छेदणार आहोत. यन बिंदूवर ठेवा, दोन्हीही बाजूला एकदा यल बिंदूवर ठेवा आणि एकदा यन बिंदूवर ठेवा. दोन्ही बाजूला चाप कंस काढा आणि या कंसाचे छेदन बिंदू घ्या आणि जोडा. हे बघा माझं अगदी करेक्ट आलेलं आहे. बघा, तर हा जो छेदन बिंदू ओ, आपला जो संपात बिंदू आहे, की तिन्ही बाजूंचा लंब दुभाजक, बघा बरोबर अगदी करेक्ट माझं आलेलं आहे. काय सुद्धा झालेलं, म्हणजे हा पण काटकोन त्रिकोण काढून बाजू दुभागी आपल्याला आलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण बाजू दुभागतोय तेव्हा आपला हा जो संपात बिंदू आहे, कॉन्क्युरंट पॉइंट आहे, आपल्याला सर्कम सेंटर जे आहे ते आपलं ह्या त्रिकोणाच्या बाहेर येते आणि जेव्हा कोण दुभागतोय तेव्हा त्रिकोणाच्या आत येते. तर ह्या बाजू दुभागायच्या म्हणजेच आपण रेषाखंड दुभागणे जी दुसरी रचना केलेली ती आहे, आणि कोण दुभागणे म्हणजे आपण पहिली रचना केलेली आहे कोण दुभागायची ती आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला चौथा प्रश्नही झालेला आहे. आता इथे संपात बिंदू कोठे येतात असा प्रश्न आहे, तर तुम्ही लिहू शकता की कोणाच्या त्रिकोणाच्या बाहेर येतात, आउट ऑफ त्रिकोण. आता आपण शेवटचं लास्ट 5वं गणित बघा, या प्रॅक्टिस सेट मधलं. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी, स्पष्टीकरण द्या. सेमीचे स्टुडंट बघा, मैथिली, शैला and Ajay live in 3 different places in the city. A toy shop is equidistant from the 3 houses.
which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. बघा इथे आपल्याला 3 मित्र दिलेत आणि ते त्यांचं खेळण्याचं जे दुकान आहे ते समदूर आहे. म्हणजेच आपल्याला इथे त्रिकोण तर काढायचं, पण समदूर म्हणजेच समदूर येण्यासाठी आपल्याला इथं लंब दुभाजक काढावे लागणार आहेत, बाजू दुभागाव्या लागणार आहेत आपल्याला. म्हणजेच आपल्याला तिथं समदूर असं अंतर येणार आहे. जेव्हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर साइड्स ऑफ अ ट्रायंगल, जेव्हा बाजू दुभागतो त्रिकोणाच्या, तेव्हा आपल्याला इथं समदूर येणार आहे. मग आपण काय करूया, तर प्रथम आपण इथं त्रिकोण काढूया. बघा आता हे यस यस म्हणजे शैला आणि हे ए म्हणजे अजय. आता हे शैला आणि अजय. आता आपण हा शैला म्हणजे यस वर आपण कोण घेऊया. तुम्ही विशाल कोण ऑब्ट्यूस काढा. बघा मी 120 चा कोण घेतलेला आहे, काढत आहे. आता कंपास मध्ये ठराविक अंतर घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकताय. आपल्याला काय तसं इथं बंधन नाही, त्यांनी काही माप दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही काढू शकताय. आता हा चा आणि हा ए, म्हणजेच इथं आपण यम नाव देऊया. म्हणजेच मैथिलीचं घर झालेलं आहे, हे शैलाचं झालेलं आहे आणि हे अजयचं झालेलं आहे. बघा एकाच शहरात हे तिन्ही मित्र वेगवेगळ्या ठिकाणी राहायला आहेत. आता आपल्याला खेळण्याचं दुकानाचं ठिकाण शोधायचं आहे. कसं शोधणार, तर यस ए हे आपल्याला पहिलं आपण बाजू दुभागूया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. यस वर बिंदू ठेवून कंस करा, वरच्या बाजूला खालच्या बाजूला पुन्हा ए वर कंपास ठेवून हे 2 कंस काढलेले आहेत आणि या 2 कंसाचे जे छेदन बिंदू आहेत ते आपण जोडणार आहोत. बघा ही एस ए आपण दुभागलेली आहे. आता याच पद्धतीने आपण यम यस सुद्धा दुभागणार आहोत. बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. पुन्हा हे 2 आपण छेदणार आहोत. आता हे छेदत असताना बघा हे म्हणून मी सांगितलेले तुम्हाला जास्त काढायचं म्हणजे चाप इथं आला. आता आपण इकडे वाढवलं पाहिजे म्हणजे हे छेदणार आहोत. आणि आता आपली तिसरी बाजू आहे यम ए, ती सुद्धा आपण अशाच पद्धतीनं करणार आहोत की निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे. बघा ए बिंदूवर टोक ठेवा, खालच्या बाजूला तसाच वरच्या बाजूला दोन्ही बाजूला हे चाप काढा. आता इथं माझा हा चाप कमी पडलेला आहे. बघा पुन्हा मी ए बिंदूवर कंपास ठेवलेला आहे आणि हा चाप वाढवलेला आहे, हाताने वाढवलेला नाही. आता हे 2 कंस आपल्याला बायसेक्ट छेदायचे आहेत. बघा 3 बाजू आपण या छेदलेल्या आहेत, बायसेक्ट केलेल्या आहेत साइड्स. आणि आपल्याला हा छेदनबिंदू तिन्ही बाजूंचा इथं त्रिकोणाच्या बाहेर मिळालेला आहे. म्हणजेच हे तुमचं टॉय म्हणजेच खेळण्याचं दुकान आहे. आता इथून हे मैथिलीचं घर जेवढं अंतर असणार आहे
तेवढंच अंतर इथून शैलाचं असणार आहे, तेवढंच अंतर अजयचं असणार आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा आपण त्रिकोणाच्या साइड बाजू दुभागतो तेव्हा त्याचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाहेर येतो आणि जेव्हा आपण कोन दुभागतो तेव्हा त्याचा संपात बिंदू त्रिकोणात येतो. तर अशा पद्धतीनं आपला हे प्रॅक्टिस सेट 1 हा इथंच संपलेला आहे. आपण सगळी गणित अभ्यासलेली आहेत आणि तुम्ही भरपूर सराव करा. वेगवेगळ्या मापाचे त्रिकोण काढा, ते दुभागा, कोन दुभागा, साइड दुभागा. मी तुम्हाला प्रथमच सांगितलेलं आहे की ह्या रचना आपल्याला अंतर्वर्तुळ परिवर्तुळ काढण्यासाठी अत्यंत उपयोगाच्या आहेत. हे तुम्हाला अंतर्वर्तुळ परिवर्तुळ हे इयत्ता 10वी मध्ये आहे. ते 3 ते 4 मार्कासाठी ही एक रचना तुम्हाला असते, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्या दृष्टीने तुम्ही ह्याचा सराव करा, प्रॅक्टिस करा. शक्यतो तुमचे हे तिन्ही साइड किंवा कोन दुभागाच्या तिन्हीही कोन दुभाजक तुमचे एकाच बिंदूत येऊ देत. त्यासाठी तुम्ही डार्क आणि टोकाची सिस पेन्सिल वापरा. अशा पद्धतीने हा आपला प्रॅक्टिस सेट इथं संपलेला आहे. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.